गडचिरोली जिल्ह्यात जवळपास एक 6 वर्षानंतर मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. आपण बघू शकतो दृश्यामध्ये की नंबर 5 आणि नंबर 5 ची मिरची आहे. या मिरचीला जवळपास 30,000 रुपये दर जे आहे ते आता शेतकऱ्यांना मिळत आहे. दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हे शेतकरी जे आहेत ते मिरची उत्पादन घेत असतात. यात जवळपास मागील 2 वर्षात एक मोठा नुकसान शेतकऱ्यांना सहन करण्यात आला होता. परंतु यंदा मिरचीचे दरात मोठी वाढ जी आहे ते बाजारपेठेत झालेली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी जे आहेत ते आनंदित आहेत आणि एक चांगला उत्पन्न यावेळी निघालेला आहे. आणि शेतकरी जे आहेत 7-8 महिने मेहनत करून हे उत्पादन घेत असतात. मागील 2 वर्ष मुसळधार पाऊस होता. मुसळधार पावसाचा फटका बसला होता. त्यानंतर पुराचा फटका बसला होता. त्यामुळे मिरची उत्पादनामध्ये घसरण झाली होती. आणि सध्या मागील वर्षी जे आहे ते 12,000 ते 15,000 रुपये दर होता. परंतु यंदा जे आहे ते चांगला दर असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी जे आहेत ते तेलंगणा राज्याला मिरची विकत असतात. मिरची भरणी जी आहे ते सुरू आहे सध्या. अशा पोत्यामध्ये मिरची भरणी करून तेलंगणा राज्यात मिरची विकत असतात. शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे की शेतकरी गडचिरोली जिल्ह्यात मिरची उत्पादनासाठी राज्य सरकार मिरची खरेदी करावी. परंतु गडचिरोली जिल्ह्यात कुठेही मिरची खरेदी करता येत नाही, कारण की यांना नागपूर बाजारपेठेत ही मिरची न्यावी लागते. आणि इथून 350 ते 360 किलोमीटर प्रवास करून हे मिरची शेतकरी नेत असतात. एक नेण्यासाठी आर्थिक भूदंड शेतकऱ्यांना पडतो. परंतु दर चांगला असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सध्या जे आहे ते चांगला उत्पन्न गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे. आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात नंबर 5 जी मिरची आहे ते 30,000 रुपये दर सुरू आहे. आणि दुसऱ्या मिरचीला, उच्च जातीच्या मिरचीला 35 ते 40,000 रुपये दर सुरू आहे. आणि कुठे ना कुठे एक चांगला फायदा यावेळी शेतकऱ्यांना, मिरची उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी एम डी इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.